तुझा की माझा? माझा. कारण तुझी मार्गदर्शन करत होतो. मग जर का मी तुझा वैरी होतो मग दादांना आव्हान का? पण ज्या ती कृष्ण तुझ्या नेत्रासमोर आलाय, ताम्रासूर दिवस भरले तुझ्या आता तुझ्या काळ तुझ्या डोळ्यासमोर आहे. खेळण्या वादळण्याच्या वेळा नागासूर, बगासूर, भेरुकासूर, केशी, प्रगल्भासूर, पुतनामावशी अशा महाबलाढ्य वीरांचा घात केला आणि संते शेवटी मुष्टी प्राणाला जल कौस मामांचा वध केला. तो कृष्ण तुझ्या समोर आहे. कृष्ण म्हणजे कुणी सामान्य यादव नव्हे. या विश्वाच्या ठिकाणी मी वासुदेव आहे आणि वासुदेव हे माझं नाव नाही तर वासुदेव माझी पदवी आहे. ऋषी, अंधक, भोज, सात्वत, कुकुर, यदु, दुर्वसु, महाभोज, शूर, भजनाव, द्विवीर, दारिकेय, दासार, शैलेय, मधु आणि चेदी या 18 कोळी यादवांचा कृष्ण वासुदेव शेवट झाला. या मागे सुद्धा कारण होतं. असं कोणतं कारण? या विश्वाच्या ठिकाणी गणेशाची एकनिष्ठतेने भक्ती केली, गणेशाला प्रसन्न करून घेतलं. तद्वत गणेशाने यांना वरदान दिलं की जो कोणी या विश्वाच्या ठिकाणी या गोपालकृष्णाचं शस्त्र ज्यावेळी याच्या शरीराला लागेल त्यावेळी याचा मृत्यू होणार होता. आणि म्हणूनच हे सारं नाट्य गणेशानं मी नारदाकरवी घडविलं. वा वा वा. या सर्व स्वरा कारणीभूत हा याच्या बुद्धीला चालना दिली आणि तुमच्यावर आला संकटला मस्त करण्यासाठी याच्या करवी त्याचा घात झाला. पण कृष्णा, ही दोन भिन्न तत्व एकत्र येण्याचं कारण मीच आहे. गुरु सांदीपणे आश्रमी असता बाल्यावस्थेत गाई गुरं घेऊन रानमाळावर चालण्यासाठी गेलो. त्यावेळी गायीच्या खुरात साचलेल्या पाण्यात चंद्राचं प्रतिबिंब आम्ही पाहिलं. तो दिवस होता तो भाद्रपद शुद्ध चतुर्थीचा दिवस. गणेशाचा चंद्राला शाप होता. जो कोणी भाद्रपद शुद्ध चतुर्थी दिवशी चंद्राचं मुख कमल पाहिल त्याच्या जीवनी चोरीचा येणार आहे. अनावधानाने ते पाण्यात आम्ही पाहिलं. चोरीचा आळ आमच्या जीवनी आला. पण गणेशाची केलेली एकनिष्ठ भक्ती त्यामुळे आलेला चोरीचा
जाळ होऊन गेला. चोरी कोणती? कोणती? शम्यांतक म्हणी सकाळी जसे. पण मी स्वार्थी नव्हे. हे दर्शन केवळ मला एकट्याला नव्हे तर तुमच्या सहित साऱ्या द्वारकावासियाला घडून द्यायचं होतं. म्हणून मला ऐकावं लागलं. वरदाय